नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या भागामध्ये। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, पूर्ण भूतकाळाचा वापर आपण इंग्लिश स्पीकिंगसाठी कसा करू शकतो। पूर्ण भूतकाळाला आपण पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हणतो। मग हा जो काळ आहे मित्रांनो, हा आपण कसा वापरायचा किंवा या काळातले कुठले कुठले वाक्य आहेत ते आपण बघून घेऊया। तर या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, मी पुण्याला गेलो होतो। तर बघा मित्रांनो, काही काळ लोटलेला असेल, मी पुण्याला गेलो होतो जेव्हा आपण असं म्हणतोय, तर उत्तर दुसरा आहे मित्रांनो, त्याने उत्तर दिले होते। बघा, भूतकाळातली घटना आहे आणि ती पूर्ण झालेली घटना आहे, हे आपण या काळामध्ये सांगत असतो मित्रांनो, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये। ज्या वेळेला आपल्याला असं वाक्य बोलायला ज्या वेळेला वेळ येते त्या वेळेला आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये इंग्लिशमध्ये बोलावं लागतं। त्यांनी सर्व व्यवस्था केली होती। बघा, त्यांनी सर्व व्यवस्था केली होती। या वाक्यातून आपल्याला असं जाणवतंय की वेळ गेलेली आहे, घडलेली गोष्ट आहे आणि ती गोष्ट काय आहे, पूर्ण घडलेली आहे, ती गोष्ट आता पूर्ण झालेली आहे। पुढचं आहे मित्रांनो, हा कुत्रा त्या दिवशी माझ्यावर भुंकला होता। बघा मित्रांनो, भुंकण्याची क्रिया या ठिकाणी पूर्ण झाली आहे। इथं व्यवस्था करण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे। इथं उत्तर देण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे। इथं जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे। तर कुठल्या ना कुठल्या वाक्यामध्ये जी क्रिया आहे मित्रांनो, ती पूर्ण होऊन काळ लोटलेला आहे, म्हणून आपण पूर्ण भूतकाळ असं त्या काळाला नाव दिलेलं आहे मित्रांनो। पूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये घडलेली गोष्ट पूर्ण झालेली आहे। पूर्ण भूतकाळ हा एक साधा भूतकाळ आहे मित्रांनो। साधा भूतकाळामध्ये भूतकाळाचा प्रकार आहे, भूतकाळाचा साधा भूतकाळ हा एक प्रकार आहे। त्याच्यामध्ये घडलेली गोष्ट असते ती थोड्या वेळापूर्वी पूर्ण झालेली असते। तर जसं की आय वेंट, मी गेलो, पण पूर्ण भूतकाळमध्ये मी म्हणेल आय हॅड गॉन, तर मी गेलो होतो। आणि चालू भूतकाळमध्ये आय वॉज गोईंग, मी जात होतो। आणि रीतिवाचक भूतकाळमध्ये आय हॅड बीन गोईंग, मी जात असे। अशा पद्धतीचे हे 4 प्रकार आहेत मित्रांनो भूतकाळाचे। पण आजच्या भागामध्ये आपण फक्त पूर्ण भूतकाळ पाहणार आहोत। पुढील भागामध्ये आपण रीतिवाचक भूतकाळ पण पाहणार आहोत मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये पुढचं वाक्य आहे, तिने तुला हाक मारली होती। बघा, हाक मारण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे आणि जेव्हा हाक मारली होती तो काळ आता लोटून गेलेला आहे आणि आपण आता ती गोष्ट जर सांगत असू तर त्यावेळेला आपल्याला पूर्ण भूतकाळ वापरायचा आहे मित्रांनो। पुढचं वाक्य आहे, अमोलने ते पैसे उसने घेतले होते। बघा, तर या ठिकाणी सुद्धा पैसे उसने घेण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती आपण आत्ता सांगत आहोत। बघा, वाघाने हरणावर हल्ला केला होता। हल्ला करण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे। तू पासवर्ड बदलला होता, पासवर्ड बदलण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे। अभयने पुण्याला जायचे ठरवले होते। बघा, ठरवले होते, ठरवण्याची क्रिया पूर्ण घडलेली आहे। त्याच्यानंतर मी ती संधी चुकवली होती, संधी चुकवण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने हे जे वाक्य आहेत हे आपण जाणून घेतलं की हे वाक्य सगळे पूर्ण भूतकाळातील आहेत मित्रांनो। मग आता ज्या वेळेला आपल्याला भूतकाळामध्ये घडलेली गोष्ट असेल ती आपल्याला बोलण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला आपण ते संभाषण कसं केलं पाहिजे आणि त्या प्रकारचे वाक्य आपण भराभर न चुकता कसं बोललं पाहिजे याचा आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। तर बघा, मी पुण्याला गेलो होतो। सुरुवातीला मी म्हणजे आय या ठिकाणी आपण लिहून घेऊया, आय। आता जर भूतकाळ पूर्ण भूतकाळ आहे तर आपल्याला हॅड वापरावा लागतो मित्रांनो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आय हॅड। ठीक आहे। आता हॅड या ठिकाणी कुठल्या शब्दाचं काम करणार, तर होतो या शब्दाचं करणार मित्रांनो। बघा, जसं की आय वॉज गोईंग, मी जात होतो, त्या ठिकाणी होतो येतं, त्या काळामध्ये वॉज आहे मित्रांनो। इथं होतो आहे तर त्याच्या बदल्यामध्ये इथं आहे हॅड। हा काळ परफेक्टचा आहे त्याच्यामुळे इथं हॅडच येणार मित्रांनो। म्हणून आय हॅड, मी पुण्याला गेलो होतो। तर गेलो म्हणजे वेंट, गेलो म्हणजे गॉन, आय हॅड गॉन, आय हॅड गॉन टू पुणे। बघा मित्रांनो, मी साठी आय आलेला आहे। एक एक शब्द जर आपण ट्रान्सलेट केलं तर ते पण बरोबर आहे। मी साठी आय आलेला आहे।
होतोसाठी हॅड आलेला आहे या ठिकाणी. गेलोसाठी गॉन आलेला आहे मित्रांनो. हे गोचं तिसरं रूप आहे, गो, वेंट, गॉन. त्याच्यानंतर टूसाठी लासाठी टू आलेला आहे. मी नेहमी सांगतो की टूचा अर्थ ला असतो. आणि पुणे या ठिकाणी. सो आय हॅड गॉन टू पुणे. मी पुण्याला गेलो होतो. तर पुढचं वाक्य मित्रांनो, त्याने उत्तर दिले होते. तर त्यानेसाठी आपल्याला ही घ्यावा लागेल आणि कर्त्यानंतर लगेच हॅड घ्यायचं आहे. ही हॅड. हॅड नंतर आपल्याला लगेच क्रियापदाचं दुसरं रूप आहे. तर उत्तर देण्यासाठी आपल्याला डायरेक्ट आन्सर्ड. ही हॅड आन्सर्ड. उत्तर देण्यासाठी डायरेक्ट आन्सर हे सुद्धा वर्ब आहे मित्रांनो. ही हॅड आन्सर. किंवा जर तुम्ही आन्सर हे नाऊन म्हणून वापरत असाल तर तुम्ही या ठिकाणी गिवन हे वर्ब वापरू शकता. ही हॅड गिवन आन्सर असं पण तुम्ही म्हणू शकता मित्रांनो. तर ही हॅड आन्सर्ड हे अतिशय सोपं आहे, त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. तुम्हाला ही हॅड गिवन आन्सर असं म्हणायचं असेल तर ते सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. त्यांनी सर्व व्यवस्था केली होती. त्यांनी सर्व व्यवस्था केली होती. तर व्यवस्था करण्यासाठी वर्ब समजून घेऊया. जसं आपण इथं गेलो होतो तर गॉन, दिले होते उत्तर दिले आन्सर्ड, व्यवस्था केली होती तर अरेंज. अरेंज हे वर्ब आहे, त्याचा आपल्याला V3 घ्यायचं आहे मित्रांनो. अरेंज्ड, अरेंज्ड, अरेंज. तर अशा पद्धतीने त्यांनी. त्यांनी म्हटल्यानंतर इथं अनेक वचनी करता आहे. सो दे या ठिकाणी येणार दे. सब्जेक्ट नंतर आपण लगेच हॅड घेतो मित्रांनो. इथं सुद्धा हॅड घेऊ. दे हॅड अरेंज्ड. लगेच V3 घ्यायचं आहे आपल्याला. हा अरेंज वर्ड आहे मित्रांनो. अरेंज म्हणजे व्यवस्था करणे आणि त्याचं तिसरं रूप आहे, त्याला फक्त डी जोडायचं आहे. अरेंज्ड. दे हॅड अरेंज्ड. बघा त्यांनीसाठी दे आला आहे. व्यवस्था केली. अरेंज्ड होतीसाठी आपण घेतलंय हॅड. आता राहिलं काय मित्रांनो, 1 2 3 1 2 3 सर्व. दे हॅड अरेंज्ड ऑल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो मित्रांनो. पुढचं आहे हा कुत्रा त्या दिवशी माझ्यावर भुंकला होता. तर आता या ठिकाणी भुंकण्याची क्रिया कुत्र्याने केलेली आहे म्हणून या ठिकाणी कुत्रा हा सब्जेक्ट येणार आहे मित्रांनो. पण हा कुत्रा आहे म्हणून आपल्याला दॅट अगोदर घ्यावा लागेल. नाही तर तुम्ही म्हणाल दॅट करता कसा होतो, तर तो सब्जेक्टला जोडून आलेला आहे हा कुत्रा, नाही का. सो दॅट डॉग. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी धिस डॉग घ्यायचं आहे आपल्याला. धिस आहे मित्रांनो. धिस डॉग. ओके. तर या ठिकाणी बघा मित्रांनो करता झालेला आहे आपला धिस डॉग. तर लगेच आपण हॅड घेऊया. धिस डॉग हॅड. तो कुत्रा असेल तर दॅट बरोबर होतं मित्रांनो. हा कुत्रा आहे तर धिस आहे. सो धिस डॉग हॅड. आता आपल्याला V3 घ्यायचं आहे मित्रांनो क्रियापदाचं. तर या ठिकाणी धिस डॉगसाठी, हा कुत्र्यासाठी धिस डॉग, होतासाठी आपण घेतलं हॅड, नाही का. भुंकलासाठी आपण घेणार आहे बार्क्ड. धिस डॉग हॅज बार्क्ड. बार्क म्हणजे भुंकणे आणि बार्क्ड म्हणजे भुंकला. ठीक आहे. हॅड बार्क्ड म्हणजे भुंकला होता. नुसतं बार्क्ड म्हणाल तर भुंकला, हॅड बार्क्ड तर भुंकला होता. सो धिस डॉग हॅड बार्क्ड. हा कुत्रा भुंकला होता. इथपर्यंत आपण आलो मित्रांनो. आता त्या दिवशी आणि माझ्यावर. तर कधी भुंकला तर दिवस, वेळ, काळ असेल ते आपण वाक्याच्या सगळ्यात शेवटी लिहितो मित्रांनो. सो धिस डॉग हॅड बार्क्ड मी. माझ्यावर या ठिकाणी मी. धिस डॉग हॅड बार्क्ड मी त्या दिवशी. ऑन दॅट डे. ऑन दॅट डे. वार दर्शवत असताना मित्रांनो आपण ऑन हे प्रिपोजिशन घेतो. जसं की मी मंगळवारी गेलो होतो असं जर म्हटलं, सो आय हॅड गॉन ऑन मंडे. तर वार वगैरे दर्शवण्यासाठी आपण ऑन वापरतो आणि त्यासाठी आपण घेतलेलं आहे दॅट.
सो धिस डॉग हॅड बार्क्ड मी ऑन दॅट डे. अशा पद्धतीने आपण हे वाक्य लिहिलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला या वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर हॅड घेतलेला आहे, म्हणून याचं आपण या ठिकाणी सूत्र समजून घेऊया. सब्जेक्ट म्हणजे वाक्यामधला कर्ता, तो पहिले घ्यायचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो हॅड. हॅड हा शब्द पूर्ण काळ दर्शवणारा तो शब्द आहे मित्रांनो. सो हॅड नंतर आपण काय घेतो लगेच V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, आणि मग ऑब्जेक्ट, आणि मग अजून अदर वर्ड जर असतील तर ते पण आपण घेतो मित्रांनो. OW त्याला म्हणूया आपण अदर वर्ड्स. तर अशा पद्धतीने हे जे आहे मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्सचं हे जे सूत्र आहे हे जर आपण समजून घेतलं, याच्यामध्ये जर आपण सूत्रानुसार जर सब्जेक्ट हॅड प्लस V3 घेतलं तर आपलं पास्ट परफेक्ट टेन्समधलं वाक्य तयार होतं मित्रांनो. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, हॅड आणि V3 एवढंच घ्यायचं आहे. सब्जेक्ट तर आपण प्रत्येक वाक्याला सुरुवातीला घेतच असतो मित्रांनो. हॅड प्लस V3 घेतलं की तुमचं या ठिकाणी जसं की हॅड गॉन म्हणजे गेला होता, इतकं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, गेला होता, हॅड गॉन. त्याच्यानंतर हॅड आन्सर्ड, उत्तर दिलं होतं. हॅड अरेंज, व्यवस्था केली होती. मग सर्व व्यवस्था केली होती तर हॅड अरेंज्ड ऑल, कोणी केली होती तर करता आपण जसं आपल्याला बोलायचं त्यानुसार आपण करता घेऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर तिने तुला हाक मारली होती. तिनेसाठी आपल्याला शी घ्यायचं या ठिकाणी. ती असेल तरी शी घ्यायचं मित्रांनो, तिने असेल तरी शी घ्यायचं आहे, हे एवढं लक्षात ठेवा. सो कर्त्यानंतर लगेच हॅड, शी हॅड. हाक मारण्यासाठी कॉल हे वर्ब आहे मित्रांनो, आपल्याला V3 घ्यायचं आहे कॉल्ड. शी हॅड कॉल्ड, बघा तिनेसाठी शी, होतीसाठी आपण हॅड घेतला, हाक मारलीसाठी कॉल्ड, आणि तुला शी हॅड कॉल्ड यू, तिने तुला हाक मारली होती. तुला म्हणजे या ठिकाणी यू. तर अशा पद्धतीने आपण पुढचं वाक्य बघूया मित्रांनो. अमोलने ते पैसे उसने घेतले होते. पैसे उसने घेण्यासाठी बॉरो हे वर्ब आहे आणि V3 त्याचा बॉरोड आहे मित्रांनो. मग अमोलने, तर अमोल घेऊया आपण, अमोल हॅड. सब्जेक्ट नंतर हॅड नंतर डायरेक्ट V3. बॉरो हे वर्ब आहे मित्रांनो. बॉरो म्हणजे कोणाकडून तरी पैसे उसने घेणे किंवा पैसे उसने घेणे. अमोल हॅड बॉरोड, आपण ईडी त्याला लावला की ते क्रियापदाचं तिसरं रूप होतं मित्रांनो. अमोल हॅड बॉरोड, बघा अमोलनेसाठी आपण घेतलं अमोल, होतेसाठी तुम्हाला सांगितलं हॅड, त्याच्यानंतर घेतलेसाठी आपण पैसे उसने घेतले, ठीक आहे. तर या ठिकाणी बॉरोड आणि मनी, उसने घेणे म्हणजे बॉरोड. अमोल हॅड बॉरोड दॅट मनी, इथं दॅट येईल मित्रांनो आधी, ते पैसे. सो दॅट, अमोल हॅड बॉरोड दॅट मनी. अशा पद्धतीने हे वाक्य या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो. वाघाने हरणावर हल्ला केला. हल्ला करण्यासाठी अटॅक हे वर्ब आहे मित्रांनो. सो टायगर नंतर हॅड. बघा करता आपण प्राणी पण करता या ठिकाणी होऊ शकतो वाक्याची सुरुवातीमध्ये. सो टायगर हॅड अटॅक्ड, टायगर हॅड अटॅक्ड. बघा वाघाने, टायगर, होता, हॅड, हल्ला केला, अटॅक्ड, कोणावर, हरणावर. टायगर हॅड अटॅक्ड ऑन डियर. तर या ठिकाणी वाघाने हरणावर हल्ला केला होता. टायगर हॅड अटॅक्ड ऑन डियर. अशा पद्धतीने हे वाक्य आपण बघितलं मित्रांनो. पुढचं वाक्य आहे मित्रांनो, तू पासवर्ड बदलला होता. तू साठी यू, त्याचे सब्जेक्ट नंतर लगेच हॅड, यू हॅड. बदलण्यासाठी चेंज हे वर्ब आहे मित्रांनो. चेंज म्हणजे
बदलणे आणि त्याला डी लावला की तो V3 होतो, V2 पण होतो मित्रांनो. यू हॅड चेंज्ड, टू साठी यू आलेला आहे, होतासाठी हॅड आलेला आहे, बदलण्यासाठी चेंज आणि पासवर्ड. तर या ठिकाणी यू हॅड चेंज पासवर्ड. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने वाक्य बनवू शकतो मित्रांनो. अभयने पुण्याला जायचे ठरवले होते. तर या ठिकाणी अभय करताय, अभय हॅड तर काय ठरवले होते? ठरवले होते म्हणून या ठिकाणी डिसाइडेड. अभय हॅड डिसाइडेड इथपर्यंत आलो. पुण्याला जायचे ठरवले होते. जायचे याच्यासाठी आपल्याला घ्यायचं मित्रांनो टू गो. जायच्यासाठी काय घ्यायचंय? टू गो. आणि कुठे जायचंय? तर पुण्याला. सो अभय हॅड डिसाइडेड टू गो टू पुणे. अभय हॅड डिसाइडेड टू गो टू पुणे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या भागातलं शेवटचं वाक्य, मी ती संधी चुकवली होती. बघा मित्रांनो, मी ती संधी चुकवली होती. सो आय या ठिकाणी येणार, लगेच हॅड येणार. चुकवलीसाठी आपण घेणार मित्रांनो मिस्ड. मिस म्हणजे चुकवणे आणि मिस्ड म्हणजे चुकवली होती. ठीक आहे. आय हॅड मिस्ड म्हणजे चुकवली होती, मिस्ड म्हणजे चुकवली, आणि हॅड या ठिकाणी होतीसाठी आलाय. आय हॅड मिस्ड ती संधी. सांगा मित्रांनो, दॅट चान्स. चान्स म्हणजे संधी. तर मित्रांनो, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला आपण सिंपल पास्ट परफेक्टमध्ये बोलू त्या वेळेला आपल्याला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 एवढंच लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट तर येतोच, तो पण नंतर येतो. अदर वर्ड्स